नमस्कार. प्रतिभास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. उपवास असो, सणासुदीचा दिवस असो किंवा अचानक गोड खायची इच्छा झाली की आपल्या सगळ्यांच्या मनात येतो तो मऊ, सुगंधी आणि तुपातला स्वादिष्ट रताळ्याचा शिरा. आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या आणि घरगुती पद्धतीने तयार होणारा रताळ्याचा शिरा, जो आहे पौष्टिक, झटपट आणि चवीला अप्रतिम. पहिलाच घास घेतल्यावर तोंडात विरघळणारी त्याची गोडी तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आपण आता सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा मी रताळी घेतली आहेत. आता ही रताळी आपण स्वच्छ धुवून घेऊयात. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायची, म्हणजे सगळी माती निघून जाईल. स्वच्छ धुतल्यानंतर आता एक कुकरचं भांडं घेते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. आता त्यामध्ये आपण ही रताळी शिजायला ठेवूया. रताळी शिजवताना रताळ्याच्या भांड्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंच पाणी टाकायचं. आता आपण गॅसवर ठेवूया. एक 3 ते 4 शिट्ट्यामध्ये रताळी अगदी मऊसूत शिजतात. आता आपण तोपर्यंत बदाम, विलायची आणि साखरेची पावडर करून घेऊया. बदाम असे थोडेसे मोठे मोठे कट करून घ्यायचे आणि विलायची आणि साखरेची पावडर करायची. अशा पद्धतीने बदाम कापून घ्यायचे. आता विलायची आणि साखरेची पावडर करून घेऊया. आता मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये थोडंसं तूप टाकूया. त्यामध्ये जे आपण कट केलेले बदाम आहेत ते थोडेसे परतून घेऊया. तूप थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण हे बदाम टाकूया. बदाम थोडेसे ब्राऊन असे झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे आपण रताळे उकडले आहेत त्याची साल काढून ते स्मॅश करून ह्यामध्ये टाकणार आहे. आपण बघू शकतो बदाम अतिशय छान क्रिस्पी असे लागले पाहिजे. आपण खाल्ल्यानंतर अतिशय क्रिस्पी लागले पाहिजे असे ते परतून घ्यायचे. आता आपण रताळ्याची साल काढून घेऊया. सुरी घालून बघायचं, लक्षात येतं ते चांगले शिजलेत की नाही. आता आपण त्याची साल काढून घेऊया. सर्व रताळ्यांची साल काढल्यानंतर आता आपण ते स्मॅश करून घेऊया. आता कढईमध्ये आपण टाकूया. तुपामध्ये तो चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. त्यामध्ये आपण थोडंसं दूध टाकूया. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपण जी विलायची आणि साखरेची पावडर केली होती ती आपण आता त्यामध्ये टाकणार आहे. त्यामध्ये ही विलायची आणि साखरेची पावडर टाकली. व्यवस्थित आता हे सर्व हलवून घ्यायचं
आणि थोडासा असा ड्राय झाल्यानंतर गॅस बंद करायचा, तोपर्यंत व्यवस्थित हलवायचं. उपवासासाठी अतिशय बेस्ट अशी ही रेसिपी आहे आणि सर्वांनाच ही रेसिपी आवडते. तसेच रताळे हे खूप पौष्टिक असतात. तुम्ही अधूनमधून जरी उपवास नसताना देखील हा शिरा केला तरी तो सगळ्यांना आवडेल. बघू शकतो आपण हा थोडासा असा ड्राय झाला आहे. आता आपण तो काढून घेऊया. त्याच्यामध्ये वरून थोडेसे बदाम तुम्ही टाकू शकता. बघू शकता अतिशय सुंदर असा हा रताळ्याचा शिरा तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्कीच ट्राय करा.